स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या अंतर्गत ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत ते विद्यार्थी आतापर्यंत 3 महिने झालेत काम करत आहेत. परंतु या विद्यार्थ्यांचे पगार अजूनपर्यंत झालेले नाही आहेत. काही विद्यार्थ्यांचे 3ही महिन्याचे पगार झालेले आहेत आणि ऑक्टोबर महिन्याचा सुद्धा पगार झालेला आहे. नोव्हेंबर पेंडिंग आहे विद्यार्थी मित्रांनो. मग ज्या विद्यार्थ्यांचा पगार झालेला नाहीये, मानधन झालेलं नाहीये किंवा विद्यावेतन झालेलं नाहीये, त्याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात. तत्पूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला बघत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या संदर्भातील जे काही व्हिडिओ असतील ते व्हिडिओज म्हणजे माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला हे अपडेट कायमस्वरूपी मिळत राहतील. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षण योजना शासनाने जे बेरोजगार लोक आहेत, जे बेरोजगार विद्यार्थी आहेत, या संपूर्ण विद्यार्थ्यांकरता ही योजना आणलेली आहे. आणि या योजनेतून जे विद्यार्थी बेरोजगार आहे आणि त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार, शिक्षणानुसार, त्यांच्या पात्रतेनुसार आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणी जॉब मिळालेला आहे. कोणी ग्रामपंचायत मध्ये काम करत आहेत, कोणी शाळेमध्ये काम करत आहेत, कोणी पंचायत समितीमध्ये काम करत आहेत, कोणी शिक्षण विभागामध्ये काम करत आहे. अशा विविध ठिकाणी आपले विद्यार्थी काम करत आहेत. मग यामध्ये मानधनाचं स्वरूप असं आहे की जे विद्यार्थी ITI झालेले आहे, 12वी पास आहे, त्यांना 6,000 रुपये आहेत. जे विद्यार्थी एखादे डिप्लोमा झालेले आहेत त्यांना 8,000 रुपये, आणि डिग्री आणि जे जास्त शिक्षण असेल, ज्यांची जास्तीत जास्त डिग्री असेल, त्यांना 10,000 रुपये मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की या सर्व विद्यार्थ्यांनी नोंद केलेली होती, एक रजिस्ट्रेशन केलेलं होतं, आणि या रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांचा ब्लॉक किंवा त्या डिपार्टमेंट देण्यात आलं आणि त्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग मिळालेली आहे. आणि स्थानिक जो विद्यार्थी आहेत त्यांना मात्र या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मग या प्राधान्याच्या माध्यमातून जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले असाल, म्हणजे ते डॉक्युमेंट कोणते असेल, पगाराच्या संदर्भातील मानधनाच्या स्वरूपातील जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे जे नॅशनलाइज बँकेचं अकाउंट आहे ते नॅशनलाइज बँकेचं अकाउंट आपण अपलोड केलेलं आहे. परंतु काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं, काही उमेदवारांनी पोस्टाचं खातं सुद्धा त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं पोस्टाचं खातं अपलोड आहे त्या विद्यार्थ्यांचं मात्र पगार झालेला नाहीये, मानधन झालेलं नाहीये. मग याच्यात त्यांचं मानधन झालेलं नाहीये, तर असे जे विद्यार्थी असतील तुम्ही, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीये की आपण कोणतं डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, अकाउंट कोणतं अपलोड केलेलं आहे, तर आपण त्या विभागाला, म्हणजे तुम्ही पंचायत समितीमध्ये काम करत असाल तर पंचायत समितीमधलं जे काही ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या कर्मचाऱ्याकडे हे विभाग आहे की लाडका भाऊ योजनेचं संपूर्ण जे काही डिपार्टमेंट आहे काम करण्याचं किंवा वर्किंग करण्याचं, तर त्या व्यक्तीला जाऊन भेटणं, त्या कर्मचाऱ्याला जाऊन भेटणं आपलं काम आहे की सर, मी तुम्हाला पोस्टाचं अकाउंट दिलं होतं आणि तेही तुम्हाला स्वतः सांगतील की तुमच्या पगार न होण्यामागचं कारण काय, तर तुम्ही दिलेलं पोस्टाचं खातं. मग आपल्याला ते अकाउंट जे आहे ते बदलवून घेता येणार आणि ते नक्कीच बदलणार आहे त्यांच्या लॉगिन वरनं. म्हणजे ही काळजी करू नका की मी पोस्टाचं खातं दिलं तर मला पगार मिळणार नाही. पगार नक्की मिळेल. आपण नॅशनलाइज बँकेचं बदलवून त्या ठिकाणी खातं द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचे पगार झालेले नाहीयेत. जे विद्यार्थी आपले फॉलोअर्स आहेत ते विद्यार्थी कमेंट करतात की सर आमचा पगार झालेला नाहीये, आमचा पगार झालेला नाहीये, इकडे आपण काहीतरी खोटं सांगताय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामधील मेजॉरिटी म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांचे पगार झालेले आहेत. फक्त जो पेंडिंग आहे आता डिसेंबर महिना, नोव्हेंबर आणि डिसेंबर, हा डिसेंबर तर चालू आहे पण नोव्हेंबर ऑक्टोबर पर्यंतचे संपूर्ण मानधन विद्यार्थ्यांचे झालेले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अकाउंट नंबर चुकलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी दुसरीकडे नोंद केलेली आहे, त्यांचं जे काही अकाउंट आहे ते फ्रीज केलेलं आहे, त्यांचे पगार झालेले नाहीत. आणि ज्यांनी पोस्टाचं अकाउंट दिलेलं आहे त्यांचे पगार झालेले नाही. बाकी सर्वांचे पगार म्हणजे मानधन झालेले आहेत. म्हणून एक खात्रीपूर्वक ही मी बातमी तुम्हाला किंवा माहिती सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी पगार झालेला नाहीये त्यांनी आपण आपल्या त्या विभागाशी संपर्क साधायचा आहे. ग्रामपंचायतवाले असेल तर पंचायत समितीशी संपर्क साधायचा आहे. शाळा असेल तरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी BRC मध्ये संपर्क साधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तरच आपल्या या प्रश्नावरती तोडगा निघणार आहे, अन्यथा तोडगा निघणार नाही. आपण कुठेतरी फसत आहोत असं तुम्हाला वाटत असेल, पण या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्याला वंचित ठेवलं जाणार नाहीये. यातील सर्व विद्यार्थ्यांना त्यात वेतन मात्र मिळणार आहे, म्हणजे आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण ही पहिल्यांदा शासनाने ही योजना काढलेली आहे आणि ही योजना जुनीच योजना आहे. परंतु आता कुठेतरी 20 वर्षानंतर किंवा 30 वर्षानंतर ही योजना पुन्हा या मानधनाच्या स्वरूपातून, आपल्याला जास्त मानधनाच्या स्वरूपातून पूर्ण सुरू केलेली आहे शासनाने. यासाठी शासनाचं अभिनंदन. परंतु जे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी मात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ऐकून घ्यायचे आहेत आणि स्वतःहून त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन आपल्याला मात्र भेट द्यायची आहे. तरच आपलं ते वेतनाचे जे काही प्रॉब्लेम असणार आहे ते प्रॉब्लेम सुटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याकरिता हा व्हिडिओ आपण बनवलेला होता, पगाराच्या संदर्भात, मानधनाच्या संदर्भात आणि
विद्यावेतनाच्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला काही अडचणी असल्यास आपण नक्कीच स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंगचे आपण लिंक दिलेली आहे त्या ग्रुपवर आपण शेअर करू शकता, आपण विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.